नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट बँक आहे. इथे लेखनिक पदाची पदभरती सुरू झालेली आहे. कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या पदाशी रिगार्डिंग व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, हे त्यांचं ऑफिशियल 1 पेजेसचं ओनली PDF आहे. याच्यामध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत, पण तुम्हाला विस्तृत माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, तिथून तुम्ही रीड करू शकता. याच्यामध्ये टोटल 80 पदे आहेत. लेखनिकचं पद आहे. ॲप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. जॉब लोकेशन ऑल ब्रांचेस ऑफ बँक कुठेही असू शकते. पे स्केल बघू शकता. प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा राहील. प्रशिक्षण भत्ता प्रथम वर्षात 15,000 रुपये प्लस PF, द्वितीय वर्षामध्ये 18,000 प्लस PF, प्रोबेशन कालावधी 1 वर्ष, वर्षवेतन 20,000 प्लस PF, सेवेत कायम आहे आणि प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वेतन बँकेच्या वेतन श्रेणीनुसार अन्य भत्त्यांसह वेतन देण्यात येणार आहे. एज लिमिट जी आहे ती 22 ते 28 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असलं पाहिजे, म्हणजे 22 वर्षापेक्षा कमी नसावे, 28 पेक्षा जास्त नसावे. डेट दिलेली आहे 11/12/2025ला. तुम्ही हे वय पूर्ण केलेलं असलं पाहिजे. डिग्री काय लागते म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री, MSCIT और इक्विलंट कॉम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री म्हणजे तुम्ही BA BCom कोणतीही असेल किंवा तेही चालतं. तसेच तुमच्याकडे MSCIT किंवा इक्विलंट कॉम्प्युटर सर्टिफिकेट असलं पाहिजे. लँग्वेज तुम्हाला माहीत असले पाहिजेत. मराठी, हिंदी, इंग्लिश यांचं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा बोलता आले पाहिजेत किंवा वाचता आले पाहिजेत. प्रिफरन्स आहे JAIIB, CAIIB, GDC अँड A, तसेच शासन मान्य प्रांतप्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका पदव्युत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य देता येईल. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असला तर तुम्हाला प्राधान्य देता येईल. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुणे येथे घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा 100 मार्काची आणि बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असेल. ऑनलाईन परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण, परीक्षेचे स्वरूप कसं काय सर्व काय माहिती आहे ती तुमच्या मेल IDवर पाठवली जाईल. त्याच्यामुळे मेल ID जी आहे ती तुम्हाला फॉर्म भरताना अचूक टाकायची आहे. तोंडी मुलाखत घेतली जाईल, तर तोंडी मुलाखतीचे जे आयोजन असेल ते बँकेमार्फत केले जाईल. उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी म्हणजे कट ऑफ जो असतो तो ठरवण्यात येईल. त्यानुसार मुलाखतीच बोलवलं जाईल तुम्हाला. तिथून पुन्हा तुमचं जे तोंडीचे मार्क पडलेले असतील, जे लेखीचे मार्क पडलेले असतील त्या बेसिसवर जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये जे आहे म्हणजे भरती केले जाईल. मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल व याबाबतचे सर्व अधिकार जे आहेत ते मंडळाकडे राहतील. आता ऑनलाईन एक्झामचे टॉपिक कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये बँकिंग अँड कोऑपरेटिव्ह बँकिंग, नॉलेज ऑफ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस प्लस मॅथमॅटिक्स अँड लॉजिकल रिझनिंग. जे एक्झाम असेल ते IIBF लाईन्सनुसार असेल. विल बी ऑन. ॲप्लिकेशन फी काय असेल तर 1,200 रुपये प्लस GST अशी 1,416 रुपये तुम्हाला फीस बसेल, जी की नॉन रिफंडेबल आहे. आणि ॲप्लिकेशन जी आहे ती 12/12/2025 म्हणजे 12 डिसेंबरपासून ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. सो मेक शुअर या डेटच्या आत तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला जर काही अडचणी वगैरे असतील, काही क्युरीज असतील तर खाली नंबर दिलेला आहे, वेळ दिलेली आहे, त्या अंतर्गत तुम्ही वेबसाईटवर किंवा या नंबरवर कॉल करून विचारू शकता. तसेच कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इंटरेस्टेड असाल हे जे शैक्षणिक अर्थ आहे ते पूर्ण करत असाल तर नक्की फॉर्म भरा. याचं आर्टिकल वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून याचा आर्टिकल रीड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.